मराठी साहित्याचा महामेळा राजधानी नवी दिल्लीमध्ये आजपासून सुरू होणार आहे। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। तब्बल 7 दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे। शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, तर मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे आहेत। डॉक्टर तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत। सरहद या संस्थेनं या संमेलनाचं आयोजन नवी दिल्लीमध्ये केलंय। आज दुपारी 3:30 वाजता दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये या संमेलनाला सुरुवात होईल। 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम या संमेलनामध्ये होतील। या संमेलनासाठी 2 कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारनं मंजूर केलाय। साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी 2 कोटींचं अर्थसहाय्य करतं, मात्र दिल्लीमधला खर्च लक्षात घेऊन अधिक निधीची महामंडळाची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये आपल्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे सध्या आपल्यासोबत आहेत। भारती, आज दिवसभरामधला नेमका कार्यक्रम कसा असणार आहे? खरं तर अगदी सुरुवातीचे काही क्षण आहेत। थोड्याच वेळात ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवू इच्छिते की वेळ अजून ग्रंथदिंडीला साधारण तासभराचा वेळ आहे, मात्र ही जी नगरी आहे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी ती सजलेली आहे। लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि ग्रंथदिंडीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातनं पथकं आलेली आहेत। त्या पथकांचा समावेश असणार आहे आणि आपण बघू शकतो की छोट्या छोट्या मुली आहेत आणि त्या सगळे आता या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून त्यांची कला सादर करणार आहेत। मोठ्या प्रमाणात ही ग्रंथदिंडी वेगळ्या पद्धतीने इथे दिल्लीकरांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे। या ग्रंथदिंडीसाठी हे लोक महाराष्ट्रातून आले, महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आहेत। त्यामुळे हे बघा, सगळे शाळकरी मुलं आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले। कुठून आले तुम्ही? पुण्यावरून। काय कुठलं पथक आहे? आपलं ग्रंथदिंडीचं पथक आहे। आम्ही 28 लोकनृत्य प्रकार सादर करतोय। 38 लोकनृत्य प्रकार आम्ही इकडे ग्रंथदिंडीमध्ये सादर करतोय। आदिवासी, पोतराज। तर म्हणजे अजून साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने ध्वजारोहणाने सुरू होणार आहे, त्याला सुरुवात व्हायची आहे, पण इथे आपल्याला साहित्य नगरीत माहोल बनताना दिसतोय। आत्ताच अगदी थोड्या वेळापूर्वी एक बस भरून मराठवाड्यातनं साहित्य रसिक आलेले आहेत, ते सुद्धा इथे फिरतात आहे। त्यामुळे अमोल लोक येतात आहेत, साहित्य नगरी सजलेली आहे। खरं तर वाद खूप झाले होते या साहित्य संमेलनाच्या आधीच। एकनाथ शिंदेंना जो पुरस्कार दिला त्यावरूनही वाद झाला होता, मात्र आता साहित्य रसिक मात्र पूर्णपणे साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला इथे दिसतात आहेत। अमोल, निश्चित धन्यवाद भारती, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट दिवसभरामध्ये घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।